नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. माझा संवाद या एबीपी माझाच्या वर्धापन दिनानिमित्तच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रामधल्या राजकारणातला तरुणांचा सहभाग हा कायम विविधांगी राहिलाय. विशिष्ट विचारांना प्रेरित होऊन समाजकारणाच्या माध्यमामधून राजकारणात आलेल्या अनेक पिढ्या महाराष्ट्रानं बघितल्यात. पण गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणातलं युवा नेतृत्व हे नेपोटिझम म्हणजे कुटुंबशाहीच्या दिशेनं जाते की काय असा प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे. पण अशा अनेक प्रश्नांना काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अपवाद असतात. गेली 14 वर्ष अशा अनेक उभरत्या राजकीय नेतृत्वांची ओळख एबीपी माझानं तुम्हाला करून दिली. खरं तर शिक्षणासाठी परदेशाचा विशेषतः अमेरिकेचा रस्ता धरला तर तिथे चांगल्या पगाराची नोकरी मिळाली की पुन्हा भारताकडे वळणारी पावलं ही अगदी विरळ. आणि त्यातही अमेरिकेतली इंजिनिअरिंगची नोकरी सोडून एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करायला कुणी आला तर त्याच्याकडे पाहणाऱ्या नजरा या फक्त आणि फक्त प्रश्नार्थकच असू शकतात. पण हे असे अनेक प्रश्न एक नवीन दिशा दाखवतात आणि नवीन नेतृत्व घडवतात. महाराष्ट्रातलं असंच एक उभरतं नेतृत्व म्हणजे वरुण सरदेसाई. शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव, मातोश्रीशी नातेसंबंध असणारे आणि आदित्य ठाकरेंच्या जवळचे अशी वरुण सरदेसाईंची सध्याच्या राजकीय वर्तुळामध्ये ओळख आहे. पण राजकीय क्षेत्रामध्ये करिअर करून पाहणाऱ्या या तरुण नेत्याचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिलाय आणि त्यांची राजकीय विजन काय आहे हे जाणून घेणं माझ्याच्या प्रेक्षकांसाठी नक्की इंटरेस्टिंग असेल. आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे युवा नेते वरुण सरदेसाई. वरुणजी, एबीपी माझाच्या माझा संवाद या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद आम्हाला बोलवल्याबद्दल. सर्वप्रथम मी एबीपी माझाच्या सर्व परिवाराला त्यांच्या 14व्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. खूप खूप धन्यवाद वरुणजी. माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, दत्ता मेघे कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर न्यूयॉर्कमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग, त्यानंतर भारतात परत आणि शिवसेनेच्या युवा सेनेचं सचिवपद. प्रवास ठरवून केला होता, घरच्यांनी सांगितला म्हणून केला, समोर आला म्हणून केला, कसा झाला? अतिशय तुम्ही इंटरेस्टिंग प्रश्न विचारलात. खरं सांगू तर लहानपणी कधी मी राजकारणात जाईन ह्याची मला किंवा माझ्या परिवारात कोणालाही तशी थोडीफार आयडिया देखील नव्हती. पण मी जेव्हा माझ्या इंजिनिअरिंगला, सिव्हिल इंजिनिअरिंगला पहिल्या वर्षाला ॲडमिशन घेतली त्यावेळेला तिकडच्या आमच्या कॉलेजमध्ये काही विद्यार्थ्यांसाठी करावं आपण आणि विद्यार्थ्यांसमोर अगदी छोटे मोठे जे प्रश्न असतील म्हणजे कॅन्टीन साफ नाही, बाथरूम साफ नाही, लायब्ररीत हवी तशी पुस्तकं नाहीत, असे छोटे मोठे प्रश्न घेऊन मी कुठेतरी विद्यार्थ्यांना संघटित करायचा प्रयत्न केला आणि त्याच सुमारास युवा सेनेची नवीन स्थापना झाली होती. आणि मग मी आदित्यजींच्या नेतृत्वाखाली दत्ता मेघे येथे एक आंदोलन केलं आणि युवा सेनेचा महाराष्ट्रातला सर्वात पहिला कॉलेज युनिटचा अध्यक्ष मी झालो. आणि त्यामुळे माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही एका कॉलेज युनिटपासून झाली. आणि मग त्यानंतर इंजिनिअरिंगचा अभ्यास करत असताना मी युवा सेनेच्या कॉलेज कक्षात काम करत होतो. म्हणजे विविध कॉलेजमध्ये जायचं, तिकडे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना एकत्र करायचं, त्यांची बांधणी करायची, मुंबई विद्यापीठात त्यांचे प्रश्न घेऊन जायचे, आमचे सिनेट सदस्य होते त्यांच्यामार्फत ते सोडवायचे. या सगळ्यात मी माझं इंजिनिअरिंग करत असताना काम करत होतो. त्यानंतर माझ्यावर कल्याण लोकसभेची युवा सेनेची जबाबदारी देण्यात आली. ती मी माझ्या जसं मला जमलं तशी मी पार पाडायचा प्रयत्न केला. आणि हे सगळं होत असताना माझं तुम्ही म्हणालात तसं इंजिनिअरिंग संपलं आणि इंजिनिअरिंग संपलं आणि 2014ची विधानसभेची निवडणूक आली. मग 2014ची विधानसभेची निवडणूक आल्यानंतर माझी अशी इच्छा होती की आपण इकडे राहावं. तेव्हा नुकतीच शिवसेना व भाजपची युती तुटली होती, त्यामुळे आपण इकडे राहावं आणि शिवसेनेचा प्रचार करावा अशी माझी प्रामाणिक इच्छा होती. पण माझे आई वडील असतील, सगळे जे वरिष्ठ माझ्या घरातले परिवारातले असतील, शिवसेनेचे नेते असतील, या सगळ्यांनी मला सांगितलं की निवडणुका येतात जातात, राजकारण आपण आयुष्यभर करू शकतो, तू सर्वात पहिलं तुझं शिक्षण हे पूर्ण कर. आणि त्यावेळेला मला तुम्ही म्हणालात तसं कोलंबिया विद्यापीठात मास्टर्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग करायची मला ॲडमिशन मिळाली होती. म्हणून मग मी माझ्या या राजकारणातल्या प्रवासाला 2 वर्षासाठी एक पॉज घेतला. मी न्यूयॉर्कला गेलो. माझं तिकडे 2 वर्षाची जी पदवी होती ते मी एका वेळेला जास्त सब्जेक्ट म्हणजे डबल सब्जेक्ट घेतले
आणि ती मी पदवी एका वर्षात पूर्ण केली. वा. त्यानंतर मी न्यूयॉर्कमध्ये कन्स्ट्रक्शनच्याच लाईनमध्ये मी जॉब करत होतो. मी जवळपास एक 8 ते 9 महिने तिकडे जॉब केला. पण तो जॉब करत असताना सुद्धा मी शिवसेनेचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करत होतो आणि मला कधी ना कधीतरी परत येऊन आपलं इकडे काम करायचंच होतं. त्यामुळे मी तिकडे 2 वर्ष राहिलो. 2 वर्षानंतर मी ठरवलं की परत यायचं आणि तसं मी परत आलो आणि माझ्या वडिलांसोबत मी त्यांच्या कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात देखील कामाला लागलो आणि बघता बघता एक आंदोलनात उतरलो, दुसऱ्या आंदोलनात उतरलो, निवडणुका आल्या, निवडणुकीत माझ्यावर जबाबदारी टाकण्यात आली. बघता बघता मला देखील कळलं नाही, माझ्या परिवाराला देखील कळलं नाही, पण सध्या तरी फुल टाईम राजकारणात आलोय. वरुणजी, आत्ता तुम्ही म्हणालात की तुमच्या वडिलांचा सुद्धा बिझनेस आहे. प्रश्न हाच आहे की आत्ता तुम्ही जेव्हा गेले काही वर्ष राजकारणामध्ये आहात, पूर्णवेळ राजकारण की इतर अनेक राजकीय नेत्यांसारखं तुमचं सुद्धा राजकारण सुरू आहे आणि बाजूला करिअरला एका व्यवसायाची पण जोड आहे? प्रयत्न तर नक्कीच आहे की समसमान वेळ हा व्यवसायाला आणि राजकारणाला दोन्हीकडे देता येईल. पण सध्या तरी माझ्या वडिलांच्या व्यवसायामध्ये मी सकाळच्या वेळी म्हणजे दिवसाचा फर्स्ट हाफ हा त्यांच्यासोबत जितका वेळ मला देता येईल तितका मी द्यायचा प्रयत्न करतो. पण राजकारण तुम्हाला देखील असं माहिती आहे, असं एक फील्ड आहे ज्यामध्ये 24 तास दिले तरी कमीच पडतात. आज आपण जेव्हा बोलतोय तेव्हा देखील मी युवा सेनेच्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि त्यामुळे सतत काहीतरी नवीन घडत असतं. नवीन घडामोडी आल्या की त्यावर प्रतिक्रिया द्याव्या लागतात, दौरे करावे लागतात. त्यामुळे राजकारणाला साहजिकच जास्त वेळ द्यावा लागतोय. म्हणजे व्यवसायामध्ये आहात. कसला व्यवसाय? कन्स्ट्रक्शनचाच? हो हो हो, माझी पदवी देखील सिव्हिल इंजिनिअरिंगची आहे. त्यामुळे माझा व्यवसाय देखील आमचा कन्स्ट्रक्शनचा आहे. बरं वरुणजी, आमदार होण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील होतात, बरोबर? ही माहिती बरोबर आहे? नाही, ॲक्च्युली ही माहिती कुठून आली, कशी आली ही मला देखील कल्पना नाही. पण मी शिवसेनेची जी आमची अंतर्गत निवडणुकीच्यासाठी काम करणारी टीम आहे, जी शिवसेना भवनातून काम करते, त्या टीमचा मी एक भाग म्हणून काम करत होतो. आणि एके दिवशी मी देखील ती प्रसारमाध्यमांवर बातमी वाचली की वरुण सरदेसाई यांना कल्याण पश्चिमेतून आता निवडणूक लढवणार. आणि तुम्हाला ऐकून अतिशय म्हणजे आश्चर्य वाटेल की माझ्या घरच्यांना देखील हे माहिती नव्हतं. त्यांनी देखील मला विचारलं की अरे तुझ्या मनात असं काही आहे आणि आपण त्याची माहिती घेऊ शकता की जेव्हा ही बातमी आली त्या बातमीच्या अवघ्या 1 ते 2 दिवसानंतर ते एबी फॉर्म भरायचे वगैरे सगळे दिवस संपत होते. त्यामुळे माझी तशी कोणतीही तयारी नव्हती. मी कधी कल्याण पश्चिम या विधानसभेचा तसा कोणताही बांधणी केली नव्हती. माझ्याकडे त्या विधानसभेचं कोणतंही शिवसेनेचं युवासेनेचं पद नव्हतं. मी युवा सेनेचा सचिव असल्या कारणाने मी महाराष्ट्रभरात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात 2 ते 3 वेळा जाऊन आलोय आणि मी डोंबिवलीला लहानाचा मोठा झालो. त्यामुळे कल्याणमध्ये माझे अतिशय हितचिंतक आहेत, मित्र आहेत. पण त्याच्या पलीकडे माझा तसा काही संबंध नव्हता. त्यामुळे ती बातमी आली आणि ती बातमी गेली. पण अशा भरपूर बातम्या माझ्याबद्दल राजकारणात प्रसारमाध्यमात येत असतात. सगळ्या मी काही फार गांभीर्याने घेत नाही. पुढे अशी बातमी येणार आहे की नाही आमच्याकडे? आता राजकीय क्षेत्रामध्ये काम करताय म्हणजे तुमच्या भविष्याच्या काहीतरी योजना असतील. मग काय आहेत? महाराष्ट्राच्या विधानसभेत जायचं आहे की दिल्ली गाठायची आहे? नाही, सध्या तरी मला जे काम मला शिवसेनेच्या नेत्यांनी, आदित्यजींनी, आमच्या पक्षप्रमुखांनी सोपवलंय त्या कामात मला अतिशय मजा येते, अतिशय मला इंटरेस्ट आहे. तो म्हणजे आमची युवा सेनेची संघटना वाढवायची. आज जर आपण पाहिलं तर आमच्या युवा सेनेतले अनेक कोर कमिटीचे सदस्य असतील, हे कोण मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले, कोण ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यामुळे सगळे हे आमचे सदस्य हे त्यांच्या वॉर्डात, त्यांच्या विधानसभेत हे कुठेतरी बिझी झालेत. आणि त्याचबरोबर हा सगळा कोविडचा जो काळ आला त्याच्यामध्ये गेल्या दीड वर्षात प्रमुख पदाधिकाऱ्यांची तरी झूमच्या माध्यमातून कधी ते मुंबईला यायचे, यांच्यामुळे त्यांची भेटीगाठी होत होत्या. पण आमचे जे ग्रासरूटचे कार्यकर्ते आहेत, वरुणजी, पण तुम्ही माझा प्रश्न टाळताय. वरुणजी, तुम्ही माझा प्रश्न टाळताय. माझा प्रश्न खूप वरुणजींना जेव्हा राजकीय करिअर करे, तुम्ही मला सांगितलं की राजकारण तुम्ही फुल टाइम करताय, 24 तासही कमी पडतात, याचा अर्थ तुम्हाला पुढे जायचं आहे. मग काहीतरी अपेक्षा असणार. ती अपेक्षा महाराष्ट्र विधानसभेपुरती आहे की दिल्ली गाठायची आहे? नाही, मी आपला प्रश्न अजिबात टाळत नाही.
पण राजकारणात काम करायचं असलं तर फक्त निवडणुकाच लढायच्या आणि पुढे जायचं मला वाटतं हा एकमेव मार्ग नसतो. तर सगळेच काही पुढे येऊन स्टेजच्या पुढे येऊन कलाकार असावेत अशी पण गरज नाही. बॅकस्टेज आर्टिस्ट देखील मला वाटतं एखादा यशस्वी जर तुम्हाला शो करायचा असेल तर महत्त्वाचा असतो. त्यामुळे मला सध्या तरी संघटनेचं काम करणं हे माझं आत्ता तरी माझी प्रायोरिटी आहे. मला त्यामध्ये अतिशय आवड आहे आणि सध्या तरी मी त्याच्यावरच फोकस करतोय. पण तुम्ही म्हणालात तसं राजकारणात काही सांगता येत नाही. कधी अशी संधी आली, नेत्यांनी मला तशी साथ दिली, नेत्यांनी मला आदेश केले की वरुण तू आता निवडणूक लढली पाहिजे आणि तर मी त्यात विचार पण करीन. मी असं नाकारत नाही, पण तुर्तच तरी माझी तशी कोणतीही इच्छा नाही. वरुणजी, पण तुम्ही पॉलिटिकली करेक्ट उत्तर अगदी बरोबर देताय. सध्या आता प्रसार माध्यमांवर बोलायचं त्यामुळे थोडंफार पॉलिटिकल करेक्टनेसचं मी तयारी करतोय. नाही, जमतंय. पुढचा प्रश्न असा आहे की आदित्य ठाकरेंच्या तुम्ही खूप जवळचे मानले जाताय. आदित्य ठाकरे हे खरं तर ठाकरे कुटुंबातली निवडणूक लढणारी पहिली व्यक्ती आणि ही निवडणूक ही शिवसेनेच्या एकूण इतिहासातली एक फक्त आदित्य ठाकरे निवडणूक लढतात अशी नव्हती, तर शिवसेनेच्या एकूण इतिहासाला पूर्णपणे कलाटणी देणारी ही निवडणूक होती. आणि आदित्य ठाकरेंचा जसा राजकीय वर्तुळामध्ये प्रत्यक्ष सहभाग आला, आता ते फक्त मातोश्रीवरनं राजकारण करणार नव्हते, त्याच्या पाठोपाठ मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला पाहायला मिळाले. या सगळ्या घडामोडी घडताना तुम्ही त्यांच्यासोबत होतात. नेमका आदित्य ठाकरे यांचा निवडणूक लढवण्याचा जो निर्णय झाला, त्यांची ती मानसिकता झाली, काय होते या पडद्यामागच्या हालचाली? तुम्ही होतात सोबत? खरं सांगू तर 2012 पासूनच आदित्यजी हे राजकारणात सक्रिय होते. शिवसेनेची कोणतीही निवडणूक असो, अगदी ग्रामपंचायतीची असो किंवा लोकसभेची असो, तर तिकडचे आमचे स्थानिक उमेदवार, स्थानिक आमदार, खासदार हे नेहमी मागणी करायचे की आदित्यजी यांनी स्टार प्रचारक म्हणून यावं. युवकांमध्ये त्यांच्याबद्दल अतिशय खूप मोठं अट्रॅक्शन आहे. आणि मग जेव्हा 2014ची लोकसभेची निवडणूक झाली आणि त्याकरता आदित्यजींनी संपूर्ण महाराष्ट्राचा शिवसेनेच्या उमेदवारांकरता प्रचाराचा दौरा केला. त्यावेळेला आम्ही सगळे त्यांच्या सोबत होतो आणि शिवसेनेचे अनेक आमदार, अनेक खासदार, अनेक कार्यकर्ते हे त्यांना सांगायचे की आदित्यजी तुम्ही आता थेट राजकारणात आलं पाहिजे, तुम्ही आता निवडणूक लढवली पाहिजे. आणि जेव्हा ते त्यांना सांगायचे तेव्हा कार्यकारिणीची आमची जी सगळी टीम आहे, आम्ही देखील त्यांना हेच सांगायचो की कुठेतरी आपण ही सुरुवात केली पाहिजे. आज युवकांना आशादायी वाटणारा चेहरा किंवा चेहरे हे राजकारणात खूप कमी आहेत. आज तुम्ही पाहिलं तर तरुण राजकारणी हा नंबरच म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतके हे कमी आकडे आहेत. त्यामुळे जर आदित्यजी आपण निवडणूक लढवली तर तुमच्या माध्यमातून अनेक युवकांना तशी संधी मिळेल आणि शिवसेनेकडे देखील खूप मोठ्या प्रमाणात तरुणाई ही अट्रॅक्ट होईल. आणि म्हणून आदित्यजींना देखील तो निर्णय पसंत पडला. त्यांनी तो निर्णय घेतला आणि मग त्यांनी निवडणूक लढवली आणि पुढे तर पुढचं सगळं जे काही घडलं हे तुम्हाला माहिती आहे. आणि आदित्यजी आमदार झाले आणि पहिल्याच इनिंग मध्ये कॅबिनेट मंत्री पण झाले. येस, वरुणजी, जनरली असं असतं की जेव्हा घरातलं मूल निवडणूक लढवायला जातं त्यावेळेस आई वडिलांचा निर्णय हा खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा आदित्यजींनी आपला निर्णय जेव्हा सांगितला निवडणूक लढवणार, त्यावेळेस उद्धव ठाकरेंची आणि रश्मिताईंची काय प्रतिक्रिया होती? ते सहज मानले? मला जितकं कल्पना आहे तितके ते सुरुवातीपासूनच आदित्यजींच्या प्रत्येक राजकीय डिसिजनच्या मागे भक्कमपणे उभे राहिलेत. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की 2009-2010 साली आदित्यजी अगदी 19-20 वर्षाचे असताना त्यांनी ठरवलं की मला युवा सेनेची स्थापना करायची आहे. म्हणजे तेव्हा ते कॉलेजमध्ये होते आणि त्यांच्यावर एवढी मोठी एक राजकीय जबाबदारी सोपवताना देखील उद्धव साहेब असतील, रश्मी वहिनी असतील, या दोघे त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहिले. आणि गेले 10 ते 12 वर्ष आज जर तुम्ही आदित्यजींचं राजकारणाचा पॅटर्न बघितला तर ते फक्त विकास कामांवर बोलतात, ते फक्त शिवसेनेचा प्रचार करतात. ते निवडणुकीचे अगदी प्रचार सभा सोडल्या तर कधीही कोणत्याही विरोधकांवर टीका करत नाहीत. फक्त एवढंच नाही तर त्यांच्यावर जरी कोणी कितीही खालच्या पातळीची जरी टीका केली तरी ते त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य देखील सोडत नाहीत, रिॲक्ट देखील होत नाहीत. त्यामुळे त्यांची राजकारणाची तयारी ही अतिशय उत्तम आहे.
ते चेहऱ्यावर जरी तुम्हाला असे नेहमी हसताना दिसले तरी त्यांचे पॉलिटिकल करेक्टनेस, त्यांची पॉलिटिकल स्ट्रॅटेजी ही उत्तम आहे आणि त्यामुळे त्यांची पॉलिटिकल मॅच्युरिटी बघून सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांना ही देखील खात्री होती की ते जर निवडणूक लढवणार असतील तर त्याच्या मागे त्यांची कोणती तरी रणनीती असेल, त्यांनी पूर्णपणे विचार केला असेल आणि म्हणून सगळे शिवसेनेच्या नेत्यांनी देखील या निर्णयाचं स्वागतच केलं होतं. खरं तर हा इंटरव्ह्यू तुमचा आहे, पण तरीही मला आदित्य ठाकरेंबद्दलचा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा मोह आवरत नाहीये. तुम्ही मला वाटतं लहानपणापासून त्यांच्या सोबत आहात? हो हो. काही आठवणी आहेत आदित्य ठाकरेंबद्दलच्या की तुम्हाला तेव्हा कधी वाटलं होतं का की यांचं करिअर हे राजकारणच असेल? तुम्हाला अगदी खरं सांगायचं तर लहानपणापासूनच त्यांना राजकारणाची अतिशय आवड होती. म्हणजे जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे दौरे व्हायचे तेव्हा देखील ते त्यांच्यासोबत फिरायचे. उद्धव साहेब जेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख झाले त्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे किमान 5 ते 6 प्रत्येक जिल्ह्याचे दौरे केले. या सगळ्या दौऱ्यांमध्ये आदित्यजी किती वेळा शाळेला दांडी मारून देखील जायचे आणि तेव्हापासून ते आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे अगदी खास करून युकेतील राजकारण याबद्दल ते अभ्यास करतात. तुम्ही त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये देखील वाचलं असेल की ते कितीतरी आंतरराष्ट्रीय राजकारण्यांच्या पॉलिसींवर ते भाष्य करतात आणि त्यामुळे त्यांना लहानपणापासून राजकारणाची आवड होती. ते राजकारणात येतील हे लहानपणापासून अगदी सगळ्यांनाच माहिती होतं. निवडणूक लढवतील हे मला वाटतं गेल्याच वर्षी ठरलं आणि ते त्यांनी यशस्वीरित्या करून दाखवलं. बर, वरुणजी तुम्ही गेले खूप दिवस शिवसेनेमध्ये युवा सेनेमध्ये खास करून काम करताय. एक टीका कायम किंवा चर्चा म्हणूया, टीका म्हणण्यापेक्षाही शिवसेनेच्या बाबतीत कायम होत असते की शिवसेना हा खूप मोठ्या प्रमाणावर शहरी पक्ष आहे, ग्रामीण भागामध्ये त्यांचा खूप वावर नाही आहे. पण तुम्ही गेल्या काही वर्षांपासून जे काम करताय असं दिसते की तुम्ही महाराष्ट्रात खूप दौरे करताय. काय स्ट्रॅटेजी आहे तुमची शिवसेनेला ग्रामीण भागापर्यंत घेऊन जाणं? काही विशेष प्रयत्न करताय? आज जर आपण स्टॅटिस्टिक्स बघितले, आज जर आपण आकडे बघितलेत तर शिवसेनेचे जितके शहरी मतदार आहेत त्याहून थोडेफार जास्तच शिवसेनेचे ग्रामीण भागातील मतदार आहेत. काय होतं की वारंवार शिवसेना मुंबई असेल, ठाणे असेल या महानगरपालिका गेले 30 वर्ष जिंकत आल्यात. त्याच्यामुळे शिवसेना कुठेतरी शहरी पक्ष आहे हा एक आपला टॅग लागलेला आहे. पण आज जर आपण बहुतांश शिवसेनेचे आमदार बघाल तर ते ग्रामीण भागातून निवडून येतात. 5 महिन्यापूर्वी ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या तेव्हा देखील सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना हा 1 नंबरचा पक्ष म्हणून महाराष्ट्रात आला. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपल्याला दिसलं असेल की शिवसेनेला प्रचंड पसंती आहे आणि आमचे ग्रामीण भागातले कार्यकर्ते, नेते असतील, पदाधिकारी असतील हे देखील उत्तम रीतीने काम करतात. आमचं आज मुंबईतील पदाधिकारी म्हणून संपर्क काम आमच्यावर एवढंच आहे की त्यांच्यासोबत संपर्क साधणं, त्यांच्यासोबत समन्वय साधणं, त्यांच्या मनातील कोणते प्रश्न असतील, व्यथा असतील तर ते आमच्या शिवसेनेच्या नेत्यांकडे घेऊन जाणं, शिवसेनेच्या मंत्र्यांकडे घेऊन जाणं. आणि हे जर आम्ही मला वाटतं सगळ्यांनी मिळून जर केलं तर ज्या प्रकारचं यश हे शिवसेनेला शहरी भागात मिळतं त्याहून चांगलं यश हे शिवसेनेला ग्रामीण भागात देखील मिळेल. बर, वरुणजी, जसं आपण या मुलाखतीच्या सुरुवातीला तुमची ओळख करून देतानाही म्हटलं आणि मी पहिल्या प्रश्नाला पण म्हटलं होतं, तुमचा शैक्षणिक क्षेत्रातला कॅनव्हास खूप मोठा आहे, जिओग्राफिकली सुद्धा तो खूप मोठा आहे. भारतामध्ये शिकलात, अमेरिकेमध्ये शिकलात, तुम्ही अनेक तरुणांना भेटलात देशाविदेशातल्या. जेव्हा तुम्ही आता भारतीय तरुणांकडे पाहता युवा सेनेचे सचिव म्हणून, महाराष्ट्रातल्या तरुणांकडे आपण विशेषतः म्हणूयात, कोणते प्रश्न आहेत एस्पेशली कोरोना पोस्ट कोरोनामध्ये जे तुम्हाला वाटतात की ते राज्य सरकारच्या अजेंड्यावर असलेच पाहिजेत तरुणांचे प्रश्न म्हणून? आपण अतिशय चांगला प्रश्न विचारलात. कारण सध्या या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले वर्ष दीड वर्ष जरी निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाले असतील तरी फक्त आपल्या राज्यातच नाही तर संपूर्ण देश हा अजूनही काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये आहे. आज त्यामुळे आज जर आपण रोजच्या पेपराच्या हेडलाईन वाचल्या, तुमच्या एबीपी माझाच्या हेडलाईन वाचल्या, दररोज असं बघायला मिळतं की GDP हा 7% घसरला, किमान 1 ते 2 कोटी नोकऱ्या या गेल्या 1 वर्षात लोकांनी गमावल्या आहेत. आणि ह्याचं जर आपल्याला खरं उदाहरण बघायचं असेल तर जेव्हा कधी एखादी शासकीय भरती येते, म्हणजे तुम्ही अगदी MPSCच्या विद्यार्थ्यांचं मध्ये झालेलं आंदोलन बघा, तर शासनाच्या जागा या असतात 400 ते 500,
पण त्याकरता ऍप्लिकेशन या लाखांमध्ये येतात. कितीतरी वेळा 100 जागांकरता 1 लाख ऍप्लिकेशन येतात. ह्याचा जर आपण अर्थ बघितला तर फक्त 0.1% म्हणजे जितके लोक परीक्षा देतात त्याच्यातल्या फक्त 0.1% लोकांना नोकरीची संधी मिळणार आहे. पण 99.9% मुलांना संधी मिळणार नाही, पण ते कुठे ना कुठेतरी नोकरी शोधणार आहेत. बरोबर. आज आपण जो मुद्दा मांडलात की मी इकडे शिकलो, मी बाहेर गेलो, मला एक अतिशय म्हणजे खंत वाटते, मला खेद वाटतं की मी जेव्हा अमेरिकेला गेलो, मी काही परत आलो म्हणून मी काही खूप मोठं केलं असं नाही, पण माझ्या सोबत गेलेले अनेक माझे मित्र हे अजूनही अमेरिकेतच आहेत. आणि मी कधीतरी असंच थोडंफार वाचनाची आवड आहे म्हणून वाचत होतो की अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा अशा प्रगत देशांमध्ये दरवर्षी भारतातून लाखो उच्च शिक्षित तरुण हे तिकडे जातात. आणि हा जो खूप मोठ्या प्रमाणातला ब्रेन ड्रेन आहे की आपल्याकडचं जे टॅलेंट आहे, जे रॉ टॅलेंट आहे, जे शिक्षण इथे घेतात, जे इंजिनिअरिंग, मेडिकल सारख्या, MBA सारख्या पदव्या इकडे मिळवतात, ते नोकऱ्या मात्र इकडे करत नाहीत, ते उद्योगधंदे इकडे करत नाहीत. ते उद्योगधंद्यांकरता, नोकऱ्यांकरता अमेरिकेत जातात. त्याचा ब्रेन ड्रेन हा जो होतोय त्यांनी आपल्या देशाला, आपल्या राज्याला निश्चितच खूप मोठा फटका बसतोय. आणि त्याकरता मी कुठल्या सरकारवर टीका करणार नाही, कुठल्या मी पक्षावर करणार नाही, पण केंद्र सरकारने यावर गंभीर त्याची दखल घेतली पाहिजे. कारण आपण बघत असू की आज अनेक मोठ्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांचे CEO हे भारतीय आहेत. आपण ते जेव्हा भारतीय होतात तेव्हा आपण भारतात त्याचा जल्लोष करतो, पण आपण हा विचार केला पाहिजे की त्यांच्यासारख्या व्यक्ती जर आज भारतात असत्या तर त्यांनी भारतीय कंपन्या काढल्या असत्या, आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना त्यांनी नोकऱ्या दिल्या असत्या. त्यामुळे असे दरवर्षी लाखो इंजिनियर तरुण जे भारतात शिकून परदेशात जात आहेत, ह्यांना कसं रोखता येईल, ह्यांच्या माध्यमातून आपल्याला देश कसा घडवता येईल, हा आपल्या समोर सर्वात मोठा चॅलेंज आहे. कारण जर आपण यांना थांबवलं तर हे इकडे उद्योगधंदे चालू करतील आणि ते इतर भूमिपुत्रांना नोकऱ्या देतील. सगळं काम हे फक्त सरकार करू शकत नाही, या मताचा मी आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी सरकारनेच एखादी भरती करावी. सरकारला सुद्धा त्याच्याबद्दल काही बाउंड्रीज असतात. सगळ्या काही जे ग्रॅज्युएट तरुण आहेत त्यांना सरकार त्यांच्या सेवेत सामावून घेऊ नाही शकत. त्याकरता प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप ही पुढे आली पाहिजे आणि त्याकरता ब्रेन ड्रेन वर अतिशय गांभीर्याने आपल्याकडे विचार झाला पाहिजे. चर्चा आणखी वाढवता येईल, पण माझ्याकडे वेळ खूप थोडा आहे. एक शेवटचा प्रश्न अगदी थोडक्यात विचारते. वरुण सरदेसाई यांना राजकारणाव्यतिरिक्त आणखीन कोणकोणत्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे? राजकारणाला जोडून एक काम जे मला अतिशय आवडतं आणि राजकारणामुळे मला करायला मिळतं ते म्हणजे फिरणं. की आज आपण महाराष्ट्राची ही एक खासियत आहे की आपण कुठल्याही जिल्ह्यात जा, तिकडचं टेरेन हे संपूर्णपणे बदलतं. कुठे डोंगर आहेत, कुठे आपल्याकडे सुंदर बीचेस आहेत, कुठे तुम्हाला कास पठार सारखी मोठी मोठी पठार आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यातलं जेवण देखील बदलतं. त्यामुळे टीम सोबत नाही, हे बघा, सिनेमा बघणं किंवा स्पोर्ट्स खेळणं हे तर काय मला वाटतं प्रत्येक तरुणालाच आवडतं, पुस्तकं वाचणं, त्यामध्ये काही हे नाही. पण राजकारणाला जोडून आणि राजकारणामुळे फिरायला मिळतं हा एक अतिशय मोठा प्लस पॉइंट आहे जो खूप लोक तुम्हाला सांगणार नाहीत. ओके. नाही, माझा प्रश्न असा होता की सिनेमा बघायला आवडत असेल तर सिनेसृष्टीशी काही संबंध आहेत का? नाही, मला हा तुमचा प्रश्न कोणत्या दिशेने चाललाय याची मला संपूर्णपणे कल्पना आहे. पण माझा सिनेसृष्टीशी तसं फार तर फार ॲमेझॉन आणि नेटफ्लिक्स आणि थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघण्याच्या पलीकडे माझा कोणताही संबंध नाही. माझे कोणाशी तसे मैत्रीचे देखील कधी हे आले नाही आणि तशी कधी वेळ देखील आली नाही. वेळ आली तर नक्कीच मैत्री आम्हाला. तुम्हाला सर्वात पहिलं कळेल. वरुणजी, तुम्ही आज तुमच्या दौऱ्यातना वेळ काढलात, ABP माझाच्या माझा संवाद या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि इतक्या दिलखुलास गप्पा मारल्यात, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. मी पुन्हा एकदा ABP माझा आणि तुमच्या सगळ्या टीमला, सगळ्या परिवाराला आपल्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. वरुण सरदेसाई शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव आपल्या सोबत होते.
राजकीय क्षेत्रामध्ये येताना अनेक अपवाद असतात आणि शिक्षण कितीही उच्च असलं तरी जर राजकीय क्षेत्राकडे येण्याची ओढ असेल तर एक वेगळं नेतृत्व घडू शकतं. त्याचं एक उत्तम उदाहरण हे होतं. माझा संवाद या कार्यक्रमामध्ये आणखी एका महाराष्ट्रातल्या उभरत्या नेतृत्वाची आपण ओळख करून घेतली आणि या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.